घरात एक शॉप पण चालू करायला लागेल असं वाटतंय मला. कारण का एवढे प्रत्येक वेळी तेच मागवत असते. तेच मागवत नाही, वेगळं वेगळं काहीतरी आवडतं आणि मी तशीच राहणार आहे. कितीतरी काही जरी तशीच राहणार. पण असं काय नाही, मी बजेटमध्येच घेते ना. बजेटमध्ये. हा बजेटमध्ये हे सांगतात का. मस्त झालंय ना बघा इथून. नमस्कार, वेलकम टू निशा राजकर ब्लॉग and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. तीन वास्तू शांतीत आणि तेच म्हणले ह्यांनी मला येताना. हा तेच की खाली दिसतंय ना ते बघा, ते तोरण बांधलं ना त्याच्यामुळे ते ओळखते. मग तेच मला म्हणले अगं बाहेर पण एवढं पार्किंग फुल आहे की जागाच नाहीये गाड्यांना बाहेर पण. आता काय करतात माहितीये का, काय केलं समोर आता त्यांनी ज्यांचं पार्क म्हणजे वास्तुशांत आहे की नाही, फक्त त्यांच्या घरातल्यांच्याच गाड्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या रिलेटिव्ह सगळ्या बाहेर रस्त्यावरती गाड्या आहेत. हो तेच की, कारण आमच्या इथं तिथं पण म्हणजे ह्याच्या मागं बरोबर बॅक साईडला आपण जिथं येतो ना ते लेफ्ट साईडला भरपूर जागा आहे रिकामी. मग तिथं गेस्ट वगैरे पार्किंगचं आहे तिथं, कारण भरपूर एकदम गर्दी पण होते ना. मग तेच आहे मला म्हणले की अगं बाहेर तरी इतकं ट्रॅफिक झाल्यासारखं सगळ्या गाड्या, पार्किंगला जागाच नाही आता. तर इकडे बघू शकता निशाना आज आणि 2 पार्सल मागवल्यात. हे एक आहे आणि हे एक आहे आणि हे ते माझ्या कंपनीचं आहे. हे काय माझं नाही, हा एवढं काय नाही मागवत मी. हे सगळं हे त्यांच्या कंपनीचं सगळं, त्यांना ते डिस्ट्रीब्युट करायचंय ते आहे सगळं. हे त्यामुळे एक घेऊन आले आणि ते घेऊन मी गेले. त्यांना तेच म्हणते हे तुम्हाला हळूहळू द्यायचं तर ते तुम्ही आत ठेवा. काही दिवसांना आम्हाला घरात एक शॉप पण चालू करायला लागेल असं वाटतंय मला. कारण का एवढे प्रत्येक वेळी तेच मागवत असते. तेच मागवत नाही, वेगळं वेगळं काहीतरी असते मागवत. तेच नाही मागवत. तेच मागवलं असतं तर कपड्याचं दुकान झालं असतं. मला आवडतंय, मला की नाही म्हणजे हे दाखवते थांबा तुम्हाला. पण मला कपड्याची आवड आहे. पर्सेस आम्ही आता तुम्हाला जे दाखवलं मी परवाच्या ब्लॉग मध्ये की बाटा शोरूम मध्ये गेलेलो, इतक्या अमेझिंग पर्सेस आहेत ना. त्याची क्वालिटी म्हणा इतकं भारी आणि त्याचे पैसे सुद्धा भारीच होते तसे. त्यामुळे मी जरा मनाला आवर घातला, कारण भरपूर सारे. एक दिवस ना मी तुम्हाला माझ्या बॅगचं कलेक्शन दाखवते नक्कीच. आणि ते चप्पल आणलेलं दाखवलं नाहीस तू परवाच्या ब्लॉग मध्ये. खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या दाखवायच्यात, म्हणजे भरपूर काय काय घेतलंय. त्यातले हे 2 आहेत, आताच हे मला पार्सल रिसिव्ह झालेत. खालीच ठेवले ते, ह्यांनी येताना पिक केले ते. आता हे आलं मग हेच घेऊन येते असं झालं. त्यामुळे ह्यांनी येताना ते घेऊन आले. आणि ते बाटा शोरूम मध्ये ज्या पर्स आहेत ना ते भारी होते त्या. आणि मला भयानक आवड आहे, म्हणजे मला पर्सेसची आवड आहे. एवढी का सांगा लागल्या, कारण का तिला ती पर्स पाहिजेच आहे. नाही असं काही नाही, असं काही नाही आहे. ती पर्स मी त्याच वेळी घेऊ शकले असते. ती पर्स असं काही नाही की मी त्यावेळेला ती पर्स घेऊ शकली नाही, पण म्हणजे नको. अजून एवढ्या पर्सेस आहेत की तिने त्या वापरलेल्याच नाही. माझ्याकडे आता लिटरली जागा नाही पर्सेस ना. आता मला हे जाताना बोलले अगं ती नवीन ती दुसरी सूपची बॅग काढ, म्हणजे माझी एवढी मोठी आहे. त्यात आत ठेवले मी, तुम्हाला दाखवते मी पॅकिंग करायच्या वेळी. ती आत ठेवले मी, एवढी मोठी आहे ती. त्यात म्हणजे 2 दिवसाचे कपडे सुद्धा सहज मावतील एवढी मोठी आहे ती. मग हे मला म्हणले अगं ती वापर, आता व्हाईट कलरची पास कर. त्यामुळे मी तुम्हाला एकदा माझ्या पर्सेस किंवा ते स्लिंगचं वगैरे कलेक्शन मी एकदा नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि आता बघता बघता पण महिना एंड आला, त्यामुळे आम्ही आता उद्या कोल्हापूरला जायला. तिची पण आता आम्हाला तयारी करायची आहे. त्यामुळे ते ऍज युजल आमची तयारी सुरू आहे. त्यामुळे आज दिवस माझं पूर्ण सगळं ते घर आवरण्यात वगैरे गेलं, त्यामुळे मला वेळच नाही मिळाला. आणि तुम्हाला मी माझं चप्पल दाखवते थांबा. अजून ते मी पण इथं आल्यावर असं बघितलेलं नाहीये. दिसतंय गोल्डन कलर मध्ये आणि एकदम सिंपल आणि सोबर त्याचं हे असं मागचं. ऍक्च्युली मला चप्पल हे असं माऊ लागतं आणि जर जास्त व्हरायटी पण नव्हते चप्पलामध्ये की म्हणजे चूज करायला जास्त नव्हते व्हरायटी इथं. त्यामुळे मग हेच चूज केलं. हे म्हणजे मला साडीवर पण जाईल आणि प्लस मला ड्रेसवर पण युज करता येईल. त्यामुळे मग मी त्याच्यात हे घेतलं. गोल्डन कलर आहे मस्तपैकी. आत्ताच मी ओपन केलं होय की नाही आपण आल्यापासून. रविवारी घेतलं होतं आम्ही. हा आणि तसंच म्हणजे रॅन्डमलीच आम्ही गेलो होतो की असंच जाऊया म्हणून थोडंसं फेरफटका मारायला. ऍक्च्युली हिनं मला कोल्हापुरात आम्ही होतो त्यावेळी म्हणली होती मला चप्पल घ्यायचं. ही म्हणत होती की महात्मा रोडला जाऊया. पण ते ऍक्च्युली काय झालं होतं की ही घालते तशी डेली यूजला, पण आम्ही मागल्या वर्षी तिला घेतलं होतं बाटाचं.
आणि होय मागच्या वर्षी आम्ही घेतलं होतं त्याला बाटाचं. मागच्या वर्षी. ते चप्पल आता जरा खराब झालं त्यामुळं हे नवीन घेऊया म्हणतो. आणि नुसतं मीच नाही घेतलेलं हा, माझी शॉपिंग नाही. थांबा थांबा, मला की नाही ह्यांनी पण घेतलंय. हे बघा, हे बघा, सेम डेज घेतलं होतं ना मागच्या वर्षी तुमचं, हा. भाऊजींचं आणि माझं. नाही माझं वेगळं घेतलं होतं. नाही, भाऊजींच्या सोबतच की. मी साताऱ्यात घेतलं होतं. तुझं आणि सोन्याला अच्छा. सोन्याच्या बर्थडेला आपण कोल्हापूरच्या बाटा शोरूम मधून घेतलं होतं. हा, म्हणजे भाऊजींचा बर्थडे होता ना मागच्या वर्षी, त्यावेळेला हा भाऊजींचा बर्थडे होता ना, तेव्हा मला आणि भाऊजींना असं आमच्या दोघांची त्यावेळी पण कधी ऑफर पडली होती त्यामुळे हा. निशाला चप्पल भेटलं. तेव्हा छान होतं ऑफर, म्हणजे लेडीज मध्ये ऑफर होती तेव्हा छान. मग आता ह्यांनी घेतलं, वर्ष झालं ह्यांचं पण वापरून, त्यामुळे हे पण छान वेगळा पॅटर्न मिळाला. आणि एकदम मऊ आहे ते, मी मऊ वापरून आहे. बघितलं. मग आता म्हटलं घ्या तुम्ही पण, मग त्यांनी पण घेतलं. हे असं थोडस वेगळं घ्या म्हणलं काहीतरी, ते जेणेकरून ते वेगळं. तर मग ते सगळं लेदरचं झालं त्यांची 2-3 बाटाची. त्यामुळं आता ही अशी छानशी खरेदी झालेली आहे. लवकरच तिचं ओपनिंग मी करणार आहे उद्याच. उद्या कोल्हापूरला जाताना ती घालणार. उद्या घालणार आहे. आणि मला आवडते चपला. तुम्हाला माहितीये माझं इथं काहीच नाही चपला. माझं थांबा, मी तुम्हाला सांगते. माझं एक गाडीत आहे, डीमार्ट मधनं घेतलं ते एक गाडीत आहे, डिक्कीत एक असतंय. इथं एक शूज आहे, आता हे नवीन आणलेलं. एक भाऊजीने घेतलेलं मला सँडल आहे, तिकडं आहे ते, तिकडे सांगते. एक सँडल आहे, एक बाटाचं मागच्या वर्षीचं घेतलेलं सँडल आहे. एक मी म्हादा रोडवरनं घेतलेलं पर्पल कलरचं आहे चप्पल आहे ते चप्पल आहे. एक झुडिओ मधनं आणलेलं आता जे मी डेली वेअरला वापरते ना, हे खाली जाताना वगैरे ब्राऊन कलरचं, तर ते आहे. म्हणजे मला तरी सध्या एवढीच आठवते. प्रत्येक कोपऱ्यात पडलेली वेगळी. हा, म्हणजे असं आहे तिथं पण भरपूर सारे. त्यामुळं मी फुटवेअरचं कलेक्शन सुद्धा तुम्हाला दाखवू शकते की माझ्याकडं चपला आहेत, एवढे सगळे ड्रेसेस आहेत. आणि तुम्हाला मी ते सचदेव मधनं आणलेले मी ते ड्रेस तुम्हाला नंतर घालून दाखवलेच नाही. ते मला आत्ता कळालं, मी दाखवलंच नाही त्यांना नंतर. ते विसरून गेलं माझ्या डोक्यात. ते अजून घातले नाहीस तू? हा, म्हणजे घातलेत की. मला कधी म्हणजे मी एखादी गोष्ट खरेदी केली आहे आणि ती मी घातलेली नाही दुसऱ्या दिवशी, असं कधीच नव्हू शकत. एकूण एक सगळे ड्रेस माझे घालून झालेले आहे. ज्या दिवशी खरेदी करल त्या दिवशी आल्यावर पहिल्यांदा घालूनच बघ. तरी आज मी हे ठेवले मागं, आत्ताच आले सोडा ते. मी आता खाली येताना घेऊन आलो त्यामुळे ते राहिलं. मी पण आज राहिलं. लवकर आलो कारण का उद्या तर आम्हाला कोल्हापूरला जायचं, त्यामुळे जरासं आवरावरी किरकोळ मध्ये बॅगा भरायच्या. त्यामुळे जायचं. तुम्हाला ते माझे कपडे वगैरे दाखवले. त्यामुळे माझ्याकडे भरपूर कपड्यांचं कलेक्शन आहे, भरपूर साऱ्या चपलांचं कलेक्शन आहे, भरपूर पर्सेसचं कलेक्शन आहे. त्यामुळे मी जरा पर्स तर मी ती पर्स घेतली असती. मी नाही, ह्यांनी म्हणले की काय नाही, तिला ती पर्स म्हणजे पाहिजेच आहे बाटाची. पण असं काय नाही, मी त्यावेळेला पण ती घेऊ शकले असते आणि त्यांनी पण काय मला असं म्हणले नसते, तेव्हाच मी घेतली असते. पण म्हटलं नको निशा, आपल्याकडे आता जागा नाहीये, त्यासाठी तुला ती जागा करावी लागेल आणि मग ती घ्यावी. अक्षरशः तिजोरीत एकच कप्पा माझा आहे, एकच. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, तिजोरी आता छोटी पडायला. वाशीतली भरली या सासवासून आली हो, आणि इथं हिनं भरली या. इथं पण वाशीत माझ्या कपड्यात जागाच नाही, इथं आहे ते पण किरकोळच आहे. अशी कंडिशन झाल्या माझी. हे सगळ्या पुरुषांचं असते. हे तुमच्या घरी पण हेच आहे की नाही ते खाली आम्हाला कमेंट मध्ये कळवा. सगळ्यांच्या घरी हेच असते. आता हे झालं चपलांचं. आता ड्रेस दाखवतो. मला आवडतं. काय ते मोठ्यानं बोल. आवडते मला, आता काय करू. आणि असं काय मी नुसतं घेतेच असं काही नाही, ते आवडलं तर घेते, नाही तर मी असं काय घेते. तुला आवडत नाही अशी कुठली गोष्टच होत नाही, दिसलं की नाही, आवडतेच तुला. नाही नाही, असं काय नाही. जे चांगलं असतं ना तेच घेते मी. हा एक आहे, म्हणजे आता जो मी घातलाय ना अशापैकीच आहेत हे सगळे ड्रेस. असंच आहे, अशापैकी. आता मी हे घरी घालायला काढले ड्रेस. झालं ह्याला 2 वर्ष, पण चांगले टिकले. तर हे पण फ्लिपकार्ट मधूनच घेतलेत मी, पण खूप छान आहे क्वालिटी. अजून आहे तसं, काही कुठे उसवलेलं नाही किंवा काही नाही किंवा काही नाही. ओके, आता आपण हे बघू. कॉटनचा आहे, प्युअर कॉटन. आणि हा असा आहे, हे बघा, दिसतंय का. ओके, असा. त्याच्या स्लीव्स आहेत ना बऱ्यापैकी तसंच आहे, जरासं चेंज आहे. बऱ्यापैकी नाही, त्यांना काय कळत नाही घेतलं. बऱ्यापैकी नाही, खूपच चेंज आहे. काय आहे हे तसं असतं. मग 3/4 स्लीव्स आहेत ह्याचे. आणि ह्याची जी बॉर्डर आहे ना ती ही अशी नॉर्मल आहे. आणि ह्याचा गळा जो आहे तर तो असा व्ही शेप मध्ये, पण कापड चांगलं आहे.
दुसरा बघू. हा रेड कलर रेड आणि पीच कलर काकडी आहे. जाऊ वाव त्याच्यापेक्षा हा खूप छान आला आहे. हे बघा असं प्युअर कॉटन आहेत हा आणि दोन्ही आणि 500च्या आत आहेत 500च्या आत आहेत. काय कापड आहे त्याचं वाव. हा ह्याचे स्लीव्स बघा वाव. ह्याला असं ना इलास्टिक आहे म्हणजे दंडाला. हे कसं माझा फ्रिल वाला आहे ना हा तर हे असं इलास्टिक वाला आहे आणि स्टँड कॉलरचा आहे हा गळा ह्याचा. आय थिंक ह्याला तेवढं जरा इथं हुक लावून घ्यायला पाहिजे कारण हे डीप आहे थोडस डीप आहे. इथं हुक लावून घेते मी त्याला. आणि हा आहे असा रक्षाबंधनला घालू का मी. रक्षाबंधनला साडी निश्चित का ड्रेस घालणार आहेस. साडी कोणती नेसू नवीन वाटत आहे तर बघावं लागणार. साडी एल साईज मध्ये पाहिजे. हा एल साईज ओके. आणि लय 100% कॉटन. वॉश सेपरेटली म्हणजे याचा कलर जाणार आहे. डू नॉट ब्लीच आयर्न इफ नीडेड. मजेची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगतो. आमच्या वाशीत खाली 4 गाड्या आहेत. एका गाड्यात आमचे एक रिलेटिव्ह आहेत गांधीनगरमध्ये म्हणजे असं कलिग असल्यासारखं. तर तिने आम्हाला ऑप्शन दिला होता की तुम्ही गाड्यामध्ये कपड्याचं दुकान टाका. मी जर कपड्याचं दुकान टाकलं असतं तर काय कंडिशन झाली असते आमची. माझ्या 3 बहिणी आणि ही एक आणि गायत्री. ही दुकान काय वरती काढलं नसतं. नाही म्हणजे गायत्री अशी नाहीये म्हणजे ती चुजी नाहीये असं. तिला ठीक काय म्हणजे ही एक आणि आमची ऋषाली. त्या दोघींनी कुठं न्यायच्या नाहीतर जाताना किस्सा गरम करून जायचा. म्हणजे मेन ऋषाली दास आम्ही दोघीच अशा आहे. गीता का आमची पण तशी नाही. ती समजूतदार आहे म्हणजे नाही ती असं जास्त या दोघींना जास्त लागते. हा आणि गायत्री पण तशी नाहीये की मला हे पण पाहिजे. हिला ड्रेस लागतात. आमच्या ऋषाली तिला साड्या लागतात. नाही नाही त्या पण ड्रेस घेतात असं नाही, नाही. नाही, दोघी पण आम्ही तशाच आहे. नाही तिला साडी आवडते. मी पण साड्या घेते. आता मी हल्ली जरा साड्या वगैरे घ्यायला शिकले म्हणजे आम्ही दोघी तशाच म्हणजे जवळपास असं आम्हाला आवडतंय. जवळपास नाही तशा आहेत. मग पण गायत्री आणि गीता का तशा नाही. त्या दोघी नाही तशा. तुम्ही जरी काही घ्यायला लागला तर राहू दे म्हणणार. हा म्हणजे आमच्या दोघीचं कसं होतं माहितीये का. नाही नाही मला आता फॉर एक्झाम्पल आम्ही काहीतरी बघितलंय तर ते आम्हाला पाहिजेच असतंय. ते त्याला ऑप्शन नाही दुसरा. आवडलंय ना ते मग ते माझ्याकडे पाहिजे. मग त्याचा विचार नाही करायचा म्हणजे असं आम्ही दोघी. पण जसं गीता का आणि गायत्री तशा नाहीयेत. त्या तशा नाहीयेत म्हणजे पर्सनॅलिटी टू पर्सनॅलिटी चेंज होतच ना पर्सन. तसं नाही पण मी आणि जरा रुसार का आमची तशा आहोत. काय करणार आता नवरा आहे की खाऊया. बाकी काय आवडते आणि मी तशीच राहणार आहे. कितीतरी काही जरी तसंच राहणार. पण असं काय नाही मी बजेटमध्येच घेते ना. बजेटमध्ये हा बजेटमध्ये हे सांगतात का फक्त बघा. परवाची प्रसिद्धीच्या बजेटमध्ये नव्हती. नाही घेतली असती मी तुम्हाला काय सांगते. मी घेऊ शकत होते पण माझ्याकडे आता काय नाही. मी झुकच्या बॅग वगैरे घेतली तस की भरपूर आहेत माझ्याकडे. तसं बजेटमध्ये नाही असं काय नाही. त्या कशा 5-6 हजारच्या नव्हत्या. 1,500-2,000 पर्यंत तसं माझ्याकडे असून 2-3 आहेत काय झुकच्या. म्हणजे बघा आहेत मी मान्य करते म्हणून तर मी घेतलं ना. मी सहज काय घेऊ शकले असते. आता हे ठेवते सगळं पटपट. जर का पडलं ना तसंच राहील ते कारण मला हे परत बॅग पॅक करायची आहे सगळी. ते वाशीला घेऊन येणारच तू. हो मग काय घालणार ते काय घ्यायचं ते कसं पुजून ठेवायसाठी घेतलेलं नाही. मी सांगितलं ना मी काही कुठली गोष्ट घेतली ती घालत नाही. दुसऱ्या दिवशी उद्घाटन काय करायचंय. असं एखाद्या नवऱ्याला घेणार नाही फक्त स्वतःसाठीच घेणार. नवऱ्यानं मागितलं की मगच किती नाही तर अजिबात घेत नाही. बाबा एखादा टी शर्ट चांगला भेटलाय की या नवऱ्याला ऑफर आहे अजिबात नाही. तसलं काय नाही. नव्हतंच कुठे गेलो आपण तसं की येतो जेंट्स कुठे मिळायला नाहीच कुठे गेले. नाही फ्लिपकार्टवरती जेंट्स मिळत नाही. नसतंय टी शर्ट कुठे मी काय घेतोय का तसं टी शर्ट वगैरे काय. बाटाच्या शोरूम मध्ये गेले ते घेणार नव्हते चप्पल त्यांना मी घ्यायला सांगितलं. नाही ह्यांचं कसं माहितीये काय की म्हणजे स्वतःला नाही घ्यायचं नाही सगळ्यासाठी घेतील. सगळी म्हणजे सगळ्यासाठी घेतील पण स्वतःसाठी काही घेणार नाही. मग काल बाटाच्या परवा दिवशी गेलो तर शोरूम मध्ये तर मीच म्हणलं त्यांना की घ्या म्हणलं तुम्हाला असू दे. मी येणार होतो. नाही ते बघितलेले वर गेलेले ते बघितलं पण ते खाली खरं सांगायचं खाली आलेले ते म्हणले मला काय पसंत नाही पण मला कळालं हे आवडलं असणार आहे पण आता हे नको म्हणतात.
मग मी परत ऑलरेडी आम्ही माझ्या दोघं गेलो. चप्पल भरपूर आहे, त्यामुळे मी घ्यायचं नाही नाही. मग दोघं पण गेलो वर, मग ते मी चूज तरी केलं. माझं मग घ्या नाही म्हणले. नाही, आता माझं एक चांगली गोष्ट काय आहे की मला आणि माझ्या भावाला सोन्याला दोघांची चपले एकमेकांना ते बसते, एक्सचेंज त्यामुळे आम्ही एक्सचेंज करून घालतो, त्यामुळे आता टेन्शन नाही त्याचं. हा आणि नाही ते तसं ते आमचं तसं काय नसते, कुणाचं काय तर कुणाचं काय असं काय नसतं आमच्यात. पण ह्याला मी म्हणलेलं ते म्हणून ते चप्पल घेतलं, ते चप्पल न घेताच येणार होते ते बाहेर. होतं ना दुकानात, तुम्हाला म्हटलं नंतर दाखवते. तर ते हे आहे टॅन टॅन. हे यात राख्या आहेत, राख्या आहेत ह्याच्यात. आणि हे असं मी 4 बॉक्सेस घेतलेत. हा असा एक म्हणजे नेटवाला आहे हा. ह्याच्यामध्ये आपण काय ते पॅकिंग वगैरे करून छानपैकी आपण गिफ्ट देऊ शकतो असं आपल्या भावांना. ते त्याच्यासाठी मी किती फिरले माहितीये, होय की नाही हो? केवढं फिरलो आपण, पण ते मिळतच नव्हतं. एक तर आम्हाला साताऱ्यातलं काय माहित नाही मार्केट मधलं, त्यामुळे आम्हाला फिरायला वेळ लागला. मग हा हे असं घेतलंय, एक घेतले. म्हणजे ऍक्च्युली दादा भाईसाठी पण, रोहित दादा, दादा भाई तिघांसाठी पण मी घेणार होते, पण आमचं कॅन्सल झालं पुण्याला जायचं. नाहीतर आम्ही जाणार होतो, एक रात्र का असे ना पुण्याला जाणार होतो आम्ही, पण ते आमचं कॅन्सल झालं. त्यामुळे मग मी हे 4च घेतलेत. तसं तर मला 3च यूज होणार आहे, सर्वेश, आशिष आणि आदित्य, पण 4 आहेत हे. तर ह्यामध्ये आता मला पॅकिंग करायचंय. ब्लिंकिट वरून खाऊ मागवते छानपैकी, आणि मग ह्यात सगळं पॅकिंग करते. पण तुम्हाला मी दाखवतेच काय काय करतोय ते आम्ही. अजून पण करते. कसली करते खाली खाली का? ब्लिंकिट काय घेतलं? भरपूर मागवलेस की ग. इतका सारा मंगाया है. बाबा बाबा बाबा, बरंच काय काय मागवलंय की. येस. आता हे पॅक करतो आम्ही दोघं पण पटपट, कारण अजून पॅकिंग सुद्धा काहीच नाहीये. आता हे जस्ट आले, ते सगळं व्यवस्थित अरेंज करते. आणि ह्यानं राख्या आहेत बघा, राख्या नाही दाखवले मी, सगळ्यांसाठीच घेतल्या, तर पुण्याला जाणार होते ना. आणि बाय द वे मी दादाला, भैयाला, रोहित दादाला सुद्धा हे पाठवलेलं आहे, सेलिब्रेशन, कॅडबरी आणि राखी. फ्लिपकार्ट मिनिट आहे ना, ते मी ते फर्स्ट टाइमच यूज केलं. मग ते गेलं छानपैकी, त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्या पण भावांसाठी मी दिल्या. ना तर असं नको व्हायला की म्हणजे कोण कोण असं पण म्हणतील की ह्या तिघांसाठीच केली का, तर असं काही नाहीये, त्यांना सुद्धा मी पाठवलेलं आहे. आणि एवढ्या साऱ्या राख्या घेतल्यात म्हणजे आम्ही जाणार होतो ना पुण्याला, एक रात्र का असे ना, त्याच्यासाठी, पण ते कॅन्सल झालं. हे बघा अशा राखी घेतल्यात मी, किती छान मिळाले ना मला, वेगळं काहीतरी. आता लाल पिवळं निळं सगळं झालेलं आहे, वेगळा कलर, एकदम असं भारी एस्थेटिक लुक, छानसा. आणि काय झालं, ते अचानकच कॅन्सल झालं. म्हणजे आम्ही काय खूप दिवसासाठी जाणार नव्हतो, एकच रात्र राहायचं होतं. मग ते कसं होणार, मग हेक्टिक होणार सगळं, एक रात्रीसाठी जायचं, परत हे सगळं कामं आवरून झाल्यावर. आणि काय होतं माहितीये का, गुरुवारी आम्ही जाणार होतो संध्याकाळपर्यंत, गुरुवारी जाणार होतो, मग ट्रॅफिक पण असणार. आणि म्हणले आदल्या दिवशी किंवा रक्षाबंधनच्या दिवशी पण जाऊन आम्ही गुरुवारी जर का आम्ही संध्याकाळी पोहोचलो, तर आम्ही शुक्रवारी म्हणजे ज्या दिवशी रक्षाबंधन आहे त्या दिवशी सकाळी 8 वाजता तरी त्यांना ओवाळून मला परत बाहेर पडावं लागलं असं, कारण ह्यांना कोल्हापुरात जायलाच लागते 28 तारखेला, त्यामुळं. आणि इकडे पण रक्षाबंधन आहे त्यामुळं. आणि आम्ही येणार असतो थोडंसं शुक्रवारी रक्षाबंधन दिवशी आम्ही 11-12 वाजेपर्यंत आम्ही कोल्हापुरात असतोच, तिकडे जरी गेलो असतो तरी. पण ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम बघू कधी जायला होतं पुण्याला. त्यामुळे मी एवढ्या सगळ्या राख्या घेतल्या होत्या, पण इट्स ओके, माझ्या त्या पण भावांना पोहोचलेल्या आहेत. आणि काय झालं माहितीये का माझं, म्हणजे आणि आता जर का रेग्युलर फ्लिपकार्ट वरून जर का पाठवलं राखी मी, तर ती जाणार नाही. म्हणजे मला ती डेट 30 म्हणा, 1 म्हणा, 29 अशी डेट दाखवत होती. मग माझं असं धाकधूक होत होतं की नाही, त्या दिवशी तो दिवस महत्वाचा नाही, एकदा ती वेळ निघून गेली की मग काय उपयोग. कारण त्या दिवशी भावांच्या हातावर माझ्या राख्या पाहिजे, ते जाणार सकाळी ऑफिसला, त्यामुळे त्यांचा हात नको असं रिकामा राहिला. त्यामुळे मला त्याचं दुख चाललेलं. मग ते फ्लिपकार्ट मिनिट्सचं मला ते कळालं, मग मी त्याचं ऑर्डर करून तिघांना आपण सगळं पाठवून दिलं छानपैकी. सेलिब्रेशन अर्ध्या तासात त्यांच्या घरी पोहोचलं, त्यामुळे मला भारी वाटलं तेच की माझ्या भावांचा कुठल्या हात नाही रिकामा राहणार. आणि इकडे तर काय आदित्य सर्व आशिषकडे आहेतच ते कोल्हापुरात, पण मला जरा तिकडे जरा टेन्शन होतं. ओके, आता हे सगळं भरतो आम्ही, दाखवतो आधी ट्रायपॉडला सेट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो छानपैकी.
छान झाले ना ते ह्यांना पण आवडलं ते. जरासं पुढे या म्हणजे ते त्यांना दिसलं. मस्त झालंय ना त्यामुळे इथून. ते आता उद्या तर व्हिडिओ त्यांना खाणार आपण देणार आहे. असू दे कळू दे काय त्यांनाच तर द्यायचं त्यांच्यासाठी तर आणले त्यांनाच कळू दे एवढं काय. असे 3 छान पैकी असे गिफ्ट पॅकिंग तयार झालेले आहे. म्हणजे दिसत नाही ना त्यामध्ये त्या राख्या बहुतेक त्यासाठीच आणल्या होत्या छान असं. आणि वर पण ह्याला छान फुल आलं. झालेलं आहे हे तरी काम झालंय. आता अजून बॅग पॅकिंग करायची आम्हाला. बॅग पॅकिंग करायचे. जेवायचं आहे. जेवण तयार आहे. बाकीचं सगळं आता फक्त जेवायचं आहे. आणि हे बघा हे नवीन वास्तूक झालेले बघा. असे लाईट वगैरे दिसल्या ना की भारी वाटतं. चंद्र बघा पौर्णिमेचा चंद्र कसला मस्त दिसायलाय. आणि अजून पण काम चाललंय बघा तिथं. दिसत नसणारा अंधार आहे सगळा तिथं. अंधाराचं काय करत असतील खरं ही माणसं. छानपैकी अजून लाईटी वगैरे लावायचे. जाऊ दे आवरतो. चला आता पॅक करू बॅगा. कारण वरची बॅग काढायला पाहिजे की. वरची बॅग काढायला पाहिजे. इथेच इथे आहे ती. तिला पॅक करूनच ठेवते जेणेकरून ती चांगली राहील. नाहीतर मग ते त्याला स्क्रॅचेस पडतील ना. इथं मी माझं बऱ्यापैकी भरून ठेवले. हीच बघा ती बॅग झूपची. हो त्या बॅगेत अजून एक बॅग आहे. चांगली दाखवते मी त्यांना. आमच्याकडे अजून एक नवीन बॅग आहे. थांबा ते तुम्हाला दाखवते व्यवस्थित. ते गेलेत आता बाहेर काहीतरी करायला. मला काय काय घ्यायचं काय काय नाही. नाही तुम्ही दाखवा किती. मी धरलाय ना. पॅकिंग झालंय. जेवून घेतलं पटकन. ते काही शूट नाही घेतलं कारण बाकीचं पण आवरायचं होतं. आता वाजलेत किती हो 10 9:30 काय पॅक केलं गिफ्टचं ठेवायचंच गाडीत. हा तसंच वरच्यावर ठेवायला पाहिजे. ते पण झालंय. आणि काय राहिलं नाही ना. नाही काय राहिले. ते पण झालंय पॅकिंग. ते पण छान दिसते खरं. आणि म्हणजे मला नव्हतं माहिती की इतकं छान ते दिसेल वगैरे होय की नाही आपल्याला. चांगलं दिसतंय. तर असा होता आमचा हा आजचा दिवस. हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.